हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा 11वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 11. सो आजचा आपला टॉपिक आहे प्रेपोजिशन्स. तर प्रेपोजिशन्स आपण प्रॅक्टिसमधून शिकणार आहोत. ठीक आहे, बघा प्रेपोजिशन्सचे तुम्हाला मी रूल्स फॉर्म्युलाज वगैरे हे देणार नाहीये, तर आपण डिरेक्टली सेंटेन्सेसच्या प्रॅक्टिसमधून आज आपण प्रेपोजिशन्स शिकणार आहोत. फाईन, जसं की तुम्हाला मी प्रॉमिस केलं आहे की प्रत्येक ईच टॉपिक हा आपण प्रॅक्टिस मधूनच शिकणारे ग्रॅमॅटिकल रूल्स, ग्रॅमॅटिकल फॉर्म्युलाज याच्यामधून शिकणार नाही आहोत आपण. फाईन, सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. तर बघा आपलं पहिलं सेंटेन्स, आय एम इन द क्लासरूम. ओके, आता याच्यामध्ये प्रेपोजिशन काय आहे आपलं, तर इन प्रेपोजिशन आहे. ठीक आहे, सो आय एम इन द क्लासरूम अर्थ आहे मी क्लासरूम मध्ये आहे. लक्षात ठेवा, इन जे प्रेपोजिशन असतं ते आपण एखादी गोष्ट किंवा एखादा व्यक्ती एखाद्या प्लेस मध्ये आहे हे सांगण्यासाठी यूज करतो. जसं की क्लासरूम मध्ये, ऑफिस मध्ये, बॅग मध्ये, पॉकेट मध्ये. ठीक आहे, एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादा व्यक्ती हा कुठल्या तरी सरफेस, ठीक आहे, किंवा कुठल्या तरी जागेच्या आत मध्ये आहे हे जर आपल्याला सांगायचंय तर आपण इन यूज करणार आहे. फाईन, सो आय थिंक पहिला यूज जो आहे तो क्लिअर झाला असेल तुमचा. सेकंड सेंटेन्स बघूयात. द कीज आर इन माय बॅग. द कीज आर इन माय बॅग. चाव्या ज्या आहेत त्या माझ्या बॅग मध्ये आहेत. ओके, थर्ड सेंटेन्स, शी इज इन द किचन. शी इज इन द किचन. ती किचन मध्ये आहे. बघा जसं तुम्हाला मी म्हंटल, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी गोष्ट एखाद्या जागेमध्ये आहे त्यासाठी आपण इन यूज करणार आहे. सो किचन मध्ये, इन द किचन. ओके, सो नेक्स्ट सेंटेन्स, आय लिव्ह इन द पुणे. आय लिव्ह इन द पुणे. मी पुण्यामध्ये राहतो. आता या सेंटेन्स मधून आपल्याला इनचा अजून एक यूज कळणार आहे. लक्षात ठेवा, इन जो आहे तो आपण एखादं मोठं शहर, एखादं स्टेट म्हणजेच राज्य किंवा एखादा देश, ठीक आहे, एखाद्या देशामध्ये, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या एरियामध्ये, एखाद्या राज्यामध्ये हे ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं ना त्यावेळेस आपण इन यूज करू शकतो. जसं की आय लिव्ह इन पुणे, मी पुण्यामध्ये राहतो. इन पुणे, पुण्यामध्ये. इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये. इन इंडिया, इंडियामध्ये. समजते? पुढचं सेंटेन्स, शी लिव्हस इन मुंबई. शी लिव्हस इन मुंबई. ती मुंबईमध्ये राहते. ओके, पुढचं सेंटेन्स आपलं, माय बर्थडे इज इन जुलै. माय बर्थडे इज इन जुलै. माझा बर्थडे जो आहे तो जुलैमध्ये आहे. बघा तुम्हाला एक महत्वाचं इन्स्ट्रक्शन देतोय मी आता. लक्षात घ्या, आपण या सगळ्या सेंटेन्सेस मध्ये व्हेरिएशन्स दिलेले आहेत. व्हेरिएशन्स म्हणजे काय, तर सपोज आपण इनचे सेंटेन्स दिलेत ना, तर सगळेच्या सगळे इनचे सेंटेन्सेस हे सेम यूज साठी नाही आहेत. लक्षात ठेवा, कारण की आतापर्यंत बघा तुम्ही 2 रूल्स पाहिले. ठीक आहे, तुम्ही 2 युजेस पाहिले. कशाचे, तर इनचे प्रॅक्टिकल वे मध्ये. आता आपण थर्ड म्हणजेच तिसरा जो आहे तो यूज पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, जसं आपला व्हिडिओ पुढे जाणार आहे ना तसं आपण प्रत्येक प्रेपोजिशनचे डिफरंट व्हेरिएशन्स पाहणार आहोत. कारण की इन जो आहे ना तो प्रत्येक ठिकाणी सेम यूज साठीच यूज करत नाही आपण. ठीक आहे, इन हा एक जो प्रेपोजिशन आहे त्याचे डिफरंट युजेस आहेत. किंवा पुढचा प्रेपोजिशन आपला ऍट आहे त्याचे सुद्धा डिफरंट युजेस आहेत. सो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की 1 सेकंड सुद्धा स्किप करू नका. ठीक आहे, तुम्ही स्किप जर केला एखादा सेकंड किंवा एखादा पार्ट जर तुम्ही स्किप केला तर तुमचा तो यूज आहे ना हा स्किप होणार आहे. लक्षात ठेवा, आणि मग तुम्हाला जो तुम्ही व्हिडिओ पाहिला किंवा जो पार्ट पाहिलाय तोच तुमचा यूज जो आहे तो लक्षात राहील. बाकीचे युजेस तुम्हाला लक्षात राहणार नाही. सो दॅट्स वाय व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे, तर आपला आता नेक्स्ट इनचा यूज बघूयात आपण. माय बर्थडे इज इन जुलै. बघा माझा बर्थडे जो आहे तो जुलैमध्ये आहे असं सांगितलं जातंय. आता इनचा जो यूज आहे ना तो आपण एखाद्या महिन्यामध्ये हे सांगण्यासाठी सुद्धा करतो. जसं इन जुलै, इन जून, इन ऑगस्ट, हे अशा प्रकारे एखाद्या महिन्यामध्ये. इन जुलै, जुलैमध्ये. इन जून, जूनमध्ये. फाईन, पुढचं सेंटेन्स, द कोर्स स्टार्ट्स इन जून. द कोर्स स्टार्ट इन जून. ओके, द कोर्स स्टार्ट्स इन जून. द कोर्स स्टार्ट्स इन जून. कोर्स जो आहे तो जून मध्ये सुरू होतो. ओके, कोर्स जून मध्ये सुरू होतो. जून मध्ये. वी ट्रॅव्हल इन डिसेंबर. वी ट्रॅव्हल इन डिसेंबर. आम्ही डिसेंबरमध्ये
प्रवास करतो, आम्ही डिसेंबरमध्ये ट्रॅव्हल करतो. फाईन. पुढचा सेंटेन्स बघूयात. आय वॉज बॉर्न इन 2002. आय वॉज बॉर्न इन 2002. मी 2002 मध्ये जन्मलो आहे. बघा नेक्स्ट यूज आता आपण समजून घेणार आहोत इनचा. तो म्हणजे असा आहे की एखाद्या इयरमध्ये, एखाद्या वर्षी ही जर आपल्याला सांगायचंय, सो त्या केसमध्ये सुद्धा आपण इन आणि ते इयर जे ते यूज करणार आहे. जसं की मी 2002 मध्ये जन्मलो, 2002 मध्ये, इन 2002. 2026 मध्ये, इन 2026. 2027 मध्ये, इन 2027. फाईन. पुढे, इंडिया वॉन दी वर्ल्ड कप इन 2011. इंडिया वॉन दी वर्ल्ड कप इन 2011. भारत किंवा इंडिया जो आहे तो 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. ओके. पुढचं सेंटेन्स. इट रेन्स इन दी मॉन्सून. इट रेन्स इन दी मॉन्सून. म्हणजेच मॉन्सून मध्ये पाऊस पडतो. ठीक आहे. मान्सून मध्ये पाऊस पडतो. आता तुम्हाला ज्या वेळेस एखाद्या सीझन मध्ये हे सांगायचं असतं ना, त्यावेळेस सुद्धा तुम्ही इन यूज करू शकता आणि त्याच्या पुढे तो सीझन यूज करा. जसं की इन दी मॉन्सून. ओके. इन दी समर. समर मध्ये, उन्हाळ्यामध्ये. पुढचं सेंटेन्स आपलं. फ्लावर्स ब्लूम इन स्प्रिंग. फ्लावर्स ब्लूम इन स्प्रिंग. फुलांना वसंत ऋतूमध्ये बहर येतो. ओके. फुलांना वसंत ऋतूमध्ये बहर येतो. पुढचं आपलं सेंटेन्स. आय स्टडी इन दी मॉर्निंग. आय स्टडी इन दी मॉर्निंग. आता अगेन पुढचा यूज आता आपल्याला शिकायला भेटणार या सेंटेन्स मधून. बघा ज्या वेळेस तुम्हाला टाइम सांगायचा असतो, ठीक आहे, म्हणजे दिवसातला आपले टाइम्स असतात ना, जसं की सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री वगैरे, तर हे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असणार आहे त्यावेळेस सुद्धा तुम्ही इनचा यूज करू शकता. जसं की इन मॉर्निंग, इन आफ्टरनून, इन इव्हनिंग, हे अशा प्रकारे. सो आपलं सेंटेन्स होतं आय स्टडी इन दी मॉर्निंग. मी सकाळी अभ्यास करतो. ओके. मी सकाळी अभ्यास करतो. आय प्ले क्रिकेट इन दी इव्हनिंग. आय प्ले क्रिकेट इन दी इव्हनिंग. मी संध्याकाळी क्रिकेट खेळतो. ओके. मी संध्याकाळी क्रिकेट खेळतो. पुढचं नेक्स्ट सेंटेन्स. आता इथं सुद्धा तुम्हाला पुढचा यूज पाहायला भेटणार आहे ह्या सेंटेन्सेस बद्दल. प्लीज स्पीक इन इंग्लिश. प्लीज स्पीक इन इंग्लिश. कृपया इंग्लिशमध्ये बोला. आता ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये, ठीक आहे, लँग्वेजेस बद्दल बोलायचंय, तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही इन यूज करणार आहे. इन इंग्लिश, इंग्लिशमध्ये. इन मराठी, मराठीमध्ये. इन संस्कृत, संस्कृतमध्ये. ओके. पुढचं सेंटेन्स. ही आन्सर्ड इन मराठी. ही आन्सर्ड इन मराठी. त्याने मराठीमध्ये उत्तर दिलं. ओके. पुढचं सेंटेन्स आता आपलं अगेन न्यू यूज. शी इज इन अ ब्ल्यू ड्रेस. शी इज इन अ ब्ल्यू ड्रेस. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं की त्या व्यक्तीने अशा अशा प्रकारचा ड्रेस घातला आहे किंवा ती व्यक्ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते, अशा अशा कलरचा ड्रेस जो आहे तो त्या व्यक्तीला सूट करतो. ठीक आहे. ती व्यक्ती सूट करते या ड्रेसमध्ये. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस सांगायचे तर काय करा, इन यूज करा आणि जो काय तो ड्रेस असेल, साडी असेल, शर्ट असेल, पॅन्ट असेल, ते तुम्ही काय करा, इनच्या पुढे यूज करा. जसं की इथं बघा इनच्या पुढे आपण ब्ल्यू ड्रेस यूज केलाय. शी इज इन अ ब्ल्यू ड्रेस म्हणजेच ती निळ्या ड्रेसमध्ये आहे. थोडक्यात तिने निळा ड्रेस घातला आहे हा त्याचा अर्थ असतो. पुढे शी लुक्स ब्युटिफुल इन व्हाईट ड्रेस. शी लुक्स ब्युटिफुल इन व्हाईट ड्रेस. ती व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसते. ओके. आता हे तर झाले आपले इनचे युजेस. आता आपण ऍडचे युजेस पाहणार आहोत आणि अगेन लक्षात ठेवा प्रत्येक सेंटेन्सेसच्या नंतर कंडिशन जे आहे ते चेंज होऊ शकते. म्हणजे आपल्याला प्रत्येक सेंटेन्सेस नंतर नवीन नवीन युजेस पाहायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत. सो व्हिडिओ स्किप करू नका. सो सेंटेन्स बघूयात आपण. आय वेक अप ॲट 6 AM. आय वेक अप ॲट 6 AM याचा अर्थ आहे मी सकाळी 6 वाजता उठतो. ठीक आहे. मी सकाळी 6 वाजता उठतो. ज्यावेळेस तुम्हाला एकदम ॲक्युरेट टाइम सांगायचा असतो, मी 6 वाजता उठतो, मी बरोबर 9 वाजता ऑफिसला जातो,
मी बरोबर 6 वाजता ऑफिसहून येतो. बघा इथं तुम्ही ॲक्युरेट एक्झॅक्ट स्पेसिफिक टाइम सांगत आहात. सो ॲटचा पहिला यूज आहे एक्झॅक्ट स्पेसिफिक टाइम जर सांगायचा आहे तर ॲट यूज करतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ही गोष्ट. The class starts at 9 am. The class starts at 9 am. क्लास जो आहे तो सकाळी 9 वाजता सुरू होतो. अगेन एक्झॅक्ट आपण परफेक्ट टायमिंग सांगितलेलं आहे. She sleeps at 10:30 PM. She sleeps at 10:30 PM. म्हणजेच ती रात्री 10:30 वाजता झोपते. फाईन. इथं अगेन तुम्ही काय केला तर ॲक्युरेट परफेक्ट टायमिंग सांगितला. We will meet at 5 PM. We will meet at 5 PM. आपण संध्याकाळी 5 वाजता भेटू. अगेन एकदम एक्झॅक्ट स्पेसिफिक टायमिंग सांगितलेलं आहे, ॲक्युरेट की बरोबर 5ला शार्प भेटायचं आहे. पुढचं आपलं सेंटेन्स, आय एम ॲट दी बस स्टॉप. आय एम ॲट दी बस स्टॉप. आता हा नवीन यूज आहे ॲटचा. बघा याचा अर्थ असतो की मी बस स्टॉप पाशी आहे, मी बस स्टॉपच्या इथे आहे, मी बस स्टॉप पाशीच आहे. बघा लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला एखादं ॲक्युरेट एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं असतं त्यावेळेस पण आपण ॲटचा यूज करतो. ठीक आहे, जसं की बरोबर एक्झॅक्ट बस स्टॉपच्याच इथे. म्हणजे असं नाही की बस स्टॉप पासून थोडंसं म्हणजे 10 किंवा 20 मीटर दूर आहे किंवा बस स्टॉपच्या इथे कुठेतरी दुकान आहे मग मी तिथं थांबलोय. इथं मी जर यूज करतोय ना की ॲट द बस स्टॉप, याचा अर्थ आहे की पिन पॉइंट. ठीक आहे, एक्झॅक्ट मी बस स्टॉप पाशीच आहे. ज्यावेळेस तू बस स्टॉप पाशी येशील किंवा ज्यावेळेस तू बस स्टॉप पुढे पाहशील त्यावेळेस मी तुला तिथं नक्कीच दिसणार बिकॉज मी तिथं एक्झॅक्ट आहे. फाईन. तर एक्झॅक्ट लोकेशन ॲट यूज करा. हा तुमचा नेक्स्ट यूज आहे. पुढचं, शी इज ॲट स्कूल. शी इज ॲट स्कूल. ती शाळेपाशी आहे. ठीक आहे, ती शाळेपाशी आहे. शाळेपाशी गेल्यावरती ती तुला दिसणार. पुढे, दे आर ॲट दी एअरपोर्ट. दे आर ॲट दी एअरपोर्ट. ते एअरपोर्ट पाशी आहेत. फाईन. माय फादर इज ॲट वर्क. माय फादर इज ॲट वर्क. बघा ज्यावेळेस तुम्हाला हे सांगायचं असतं की हा जो व्यक्ती आहे तो ऑफिस पाशी आहे, तो ऑफिसच्या इथे आहे, तो घरी आहे. ठीक आहे, किंवा तो कामावर आहे, तर अशा प्रकारच्या सेंटेन्सेससाठी सुद्धा आपण ॲट यूज करणार आहे. फाईन. सो माय फादर इज ॲट वर्क. माझे पप्पा हे कामावर आहेत. माझे पप्पा हे कामाच्या इथे आहेत, त्यांच्या वर्क प्लेसवरती आहेत. पुढचं सेंटेन्स, आय एम ॲट होम. आय एम ॲट होम. मी घरी आहे. ओके, मी घरी आहे. शी इज ॲट कॉलेज. शी इज ॲट कॉलेज. ती कॉलेजच्या इथे आहे. ओके, ती कॉलेजवर आहे. पुढचं सेंटेन्स आपलं, ही इज ॲट युनिव्हर्सिटी. ही इज ॲट युनिव्हर्सिटी. तो युनिव्हर्सिटीवर आहे. ठीक आहे, म्हणजे तो युनिव्हर्सिटीच्या इथे आहे. एक्झॅक्ट लोकेशन सांगता तुम्ही युनिव्हर्सिटी. फाईन. सो आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. याच्यामधून आपल्याला पुढचा यूज पण शिकायला मिळणार आहे. वी मेट ॲट दी पार्टी. वी मेट ॲट दी पार्टी. याचा अर्थ आहे की आपण पार्टीमध्ये भेटलो. बघा लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे ना आपण पार्टीमध्ये भेटलो किंवा एखाद्या फंक्शनमध्ये भेटलो किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये भेटलो, सो अशा इव्हेंट्समध्ये भेटलो वगैरे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, ॲट यूज करणार आहे अँड पुढे तो इव्हेंट स्पेसिफाय करा. ओके. पुढचं सेंटेन्स, शी स्पोक ॲट दी मीटिंग. शी स्पोक ॲट दी मीटिंग. ती मीटिंगमध्ये बोलली. ओके. ही सॅंग ॲट दी वेडिंग. त्याने लग्नामध्ये गायला किंवा तो लग्नामध्ये गायला. फाईन. मीट मी ॲट दी गेट. मीट मी ॲट दी गेट. आता अगेन नवीन यूज आहे इथे की मला गेटच्या इथे भेट. मला गेटच्या इथे भेट. ज्यावेळेस तुम्हाला बघा गेट किंवा कॉर्नर हे असं बोलायचं असतं ना की गेटच्या इथे, कॉर्नरला वगैरे, तर अशा प्रकारचे वाक्य बोलण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या लोकेशन्स बोलण्यासाठी ॲट यूज करणार आहात तुम्ही. जसं की गेटच्या इथे, ॲट दी गेट. किंवा पुढचं सेंटेन्स बघा, ही इज सिटिंग ॲट दी कॉर्नर. ही इज सिटिंग ॲट दी कॉर्नर. तो कोपऱ्यामध्ये बसला आहे. तो कोपऱ्यामध्ये बसला आहे. बघा गेट पाशी, गेटच्या इथे, कोपऱ्याच्या इथे किंवा कोपऱ्यामध्ये. फाईन. तर अशा ठिकाणी आपण ॲट यूज करणार आहे. तर आता आपण पुढचे सेंटेन्सेस बघूयात.
वी स्टॉप्ड ॲट दी सिग्नल. वी स्टॉप्ड ॲट दी सिग्नल. आम्ही सिग्नलला थांबलो. बघा, पिन पॉइंट लोकेशन, सिग्नलला बरोबर पिन पॉइंट. वी स्टॉप्ड ॲट दी सिग्नल. आम्ही सिग्नलला थांबलो. ऑन म्हणायचं नाही, लक्षात ठेवा कधीच. ऑन सिग्नल चुकीचं आहे. ॲट सिग्नल हे ॲक्युरेट आहे. पुढचं सेंटेन्स आपलं, आय स्टार्टेड स्कूल ॲट दी एज ऑफ 5. आय स्टार्टेड स्कूल ॲट दी एज ऑफ 5. मी माझं स्कूल जे आहे, मी माझी शाळा जे आहे ते 5 वर्षाचा असताना जे ते सुरू केली. ठीक आहे, म्हणजे मी शाळेमध्ये शिकायला ज्यावेळेस 5 वर्षांचा होतो त्यावेळेस स्टार्ट केलं. आता इथे बघा आपण काय करतोय, एक स्टार्टिंग फ्रेज सांगतोय, किंवा आपण इथं एक काय सांगतोय, एक ॲक्युरेट पिन पॉइंट एज सांगतोय की या एजला. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला हे सांगायचं असतं ना की मी या एजला ही गोष्ट केली, मी या एजला एखादी गोष्ट स्टार्ट केली किंवा एंड केली, तर त्या केसमध्ये ॲट यूज करा अँड देन तो नंबर यूज करा एजचा तुमचा. फाईन. पुढे जाऊयात आपण. शी गॉट मॅरिड ॲट 25. शी गॉट मॅरिड ॲट 25 म्हणजेच तिने 25व्या वर्षी लग्न केलं. तिने वयाच्या 25व्या वर्षी काय केलं, लग्न केलं. फाईन. पुढे जाऊयात आता आपण. द कार इज मुव्हिंग ॲट 80 किलोमीटर पर आवर. द कार इज मुव्हिंग ॲट 80 किलोमीटर पर आवर. आता इथे अजून एक नवीन यूज तुम्ही आता शिकून घ्या. तो म्हणजे असा की ज्यावेळेस तुम्हाला स्पीड सांगायची असते की एवढ्या स्पीडला ही गोष्ट घडतीये, कार किंवा बाईक ही या स्पीडला आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या स्पीडच्या आधी ॲट यूज करा. ठीक आहे, ॲट यूज करा, देन ती स्पीड तिथे मेन्शन करा. सो कार जे ते 80 किलोमीटर पर आवर एवढ्या गतीने काय होते, तर चालत आहे किंवा चालली आहे. फाईन. पुढे, आय बॉट शर्ट ॲट गुड प्राइस. आय बॉट शर्ट ॲट गुड प्राइस. मी चांगल्या किमतीला शर्ट विकत घेतला. लक्षात ठेवा बघा, जसं वरती एखादी तुम्हाला म्हणजे स्पीड सांगायची त्यावेळेस तुम्ही ॲट यूज करणार आहे, आणि आत्ताचा हा यूज म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस प्राइसची रेंज सांगायची असते की या प्राइस रेंजला मी ही गोष्ट घेतली, तर त्यावेळेस पण तुम्ही काय करू शकता, ॲट यूज करू शकता. ठीक आहे, तर मी चांगल्या किमतीला शर्ट विकत घेतला. पुढे, द ट्रेन वॉज रनिंग ॲट फुल स्पीड. अगेन बघा, इथं स्पीड बद्दल बोलतो आपण. द ट्रेन वॉज रनिंग ॲट फुल स्पीड. ट्रेन म्हणजेच रेल्वे ही फुल स्पीडमध्ये चालली होती किंवा धावत होती. फाईन. तर आता आपण पुढचे युजेस पाहणार आहे, ते म्हणजे इंटूचे. ओके, तर जसं बघा आपण इन आणि ॲट हे सेंटेन्सेस लर्न करता करताच काय केले आपण, त्याचे डिफरंट युजेस पाहिले. सो तसेच आपण इंटूचे पण डिफरंट युजेस हे सेंटेन्सेस लर्न करता करता शिकणार आहोत. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक प्रिपोजिशनचे मल्टिपल युजेस असतात, आणि तसेच मी मल्टिपल युजेस काय केले तर लिहिलेले आहेत. सो तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स मधून काय ना काहीतरी नवीन यूज शिकायला भेटणार आहे. सो स्किप करू नका अजिबात व्हिडिओ. पुढे जाऊयात आपण. शी वॉक्ड इन टू द रूम. शी वॉक्ड इन टू द रूम. ती रूम मध्ये गेली. ओके, शी वॉक्ड इन टू द रूम. ती रूम मध्ये गेली. आता लक्षात ठेवा, इन म्हणजे काय, तर आतमध्ये. ठीक आहे, एखाद्या गोष्टीच्या मध्ये. आणि आता आपण काय पाहतोय, इंटू पाहतोय. इंटूचा पण सेम मिनिंग असतो की आतमध्ये. पण लक्षात घ्या, इन आणि इंटू मध्ये एक डिफरन्स असा असतो की इनच्या केसमध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे तो स्थिर असतो. ठीक आहे, तो स्टेबल असतो. पण इंटूचे केस असे आहे की तिथं ऑब्जेक्ट स्टेबल नाहीये किंवा तिथं ऑब्जेक्ट हा स्थिर नसणार आहे. ऑब्जेक्टमध्ये मुवमेंट असणार आहे. बघा ना, शी वॉक्ड इन टू द रूम. ती रूम मध्ये गेली. वॉक म्हणजे ती चालत गेली रूम मध्ये. इथे काय आहे, तर इथं ऍक्शन आहे. सो ज्या केसमध्ये तुम्हाला ऍक्शन पण मेन्शन करायची आहे की ती जे ते चालत गेली रूम मध्ये. ठीक आहे, मी बॅग मध्ये पेन ठेवला. मी बॅग मध्ये पेन ठेवत होतो. इथं ठेवत होतो ही काय आहे, ऍक्शन आहे. सो ऍक्शन्स असतील आणि मग तुम्हाला आतमध्ये असं मेन्शन करायचंय तर तुम्ही इंटू यूज करा, इन यूज करू नका, बिकॉज तिथं मुवमेंट आहे. फाईन. पुढे, ही केम इन टू माय ऑफिस. ही केम इन टू माय ऑफिस. तो माझ्या ऑफिसमध्ये आला. बघा, केम म्हणजेच काय, तर येणे म्हणजे काय आहे, ही ऍक्शन आहे, वर्ब आहे हा. तर जिथं ऍक्शन त्या सेंटेन्स मध्ये, आणि जिथे तुम्हाला स्पेसिफाय करायचंय
की आतमध्ये, तर तिथं तुम्हाला इंटू यूज करावा लागणार आहे. ठीक आहे, इन यूज करायचा नाही त्या केसमध्ये. सो तो ऑफिसमध्ये आला, ही केम इन टू माय ऑफिस. तो माझ्या ऑफिसमध्ये आला. वी वेंट इन टू द मॉल. वी वेंट इन टू द मॉल. सेम सिच्युएशन, की आम्ही मॉलमध्ये गेलो. अगेन वेंट ऍक्शन आहे, जाणे ऍक्शन, दॅट्स वाय इन टू. I put the book into my bag. I put the book into my bag. मी बुक माझ्या बॅग मध्ये ठेवली. ही बुक माझ्या बॅग मध्ये ठेवली. ऍक्शन आहे, दॅट्स वाय इंटू. शी poured the milk into the glass. तिने ग्लासमध्ये मिल्क म्हणजेच दूध जे ते ओतलं. ओतण्याला आपण पोर असं बोलतो, आणि हे आपण पास्ट बद्दल बोलत होतो, दॅट्स वाय आपण पोर्ड हे यूज केलं. The cat jumped into the box. The cat jumped into the box. मांजरीने बॉक्समध्ये उडी मारली. फाइन. He fell into the river. He fell into the river. तो नदीमध्ये पडला. लक्षात घ्या, he fell in the river हे चुकीचं आहे पूर्णपणे. ठीक आहे, फेल ही ऍक्शन आहे. ऍक्शन सोबत तुम्हाला यूज करावं लागणार आहे इंटूच. फाइन. He fell into the river. सो आजपासून बघा आपल्याला करेक्ट इंग्लिश यूज करायचं आहे. आपला टार्गेटच तो आहे, गोलच तो आहे की आपल्याला फ्लुएंट इंग्लिश जे ते बोलायचं आहे. सो लक्षात ठेवा, इन टू यूज करायचं ऍक्शन सोबत. नेक्स्ट सेंटेन्स, द कार वेंट इन टू द गॅरेज. द कार वेंट इन टू द गॅरेज. कार जे आहे ती गॅरेजमध्ये गेली. ठीक आहे, कार गॅरेजमध्ये गेली. अगेन ऍक्शन आहे, वेंट म्हणजे जाणे, त्याच्यामुळे आपण इन टू यूज केलं. फाईन. आता पुढचे युजेस बघूयात. लक्षात ठेवा, इन टू जो आहे, इंटूचा पण अर्थ तोच आहे की एखाद्या गोष्टीच्या मध्ये, एखाद्या जागेच्या मध्ये. पण ज्यावेळेस ऍक्शन असेल त्याच वेळेस इंटू यूज करा. ज्यावेळेस ऍक्शन नसेल त्यावेळेस मग सरळ सरळ इन यूज करा तुम्ही. फाईन. आता पुढचे सेंटेन्सेस बघूयात आपण. इनसाइड. शी इज इनसाइड द रूम. शी इज इनसाइड द रूम. ती रूम मध्ये आहे, ती रूमच्या आत आहे. ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचे एखादी गोष्ट एखाद्या दुसऱ्या गोष्टीच्या आत मध्ये आहे, त्यावेळेस काय यूज करायचंय, तर इनसाइड यूज करायचंय. फाईन. आता मी थोडंसं एक दोन सेंटेन्सेस झाल्यावरती इन आणि इनसाइड मध्ये फरक काय आहे ना याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहे. सो व्हिडिओमध्ये तुम्ही एंगेज राहा. ठीक आहे, लास्ट पर्यंत जे ते व्हिडिओमध्ये आपल्याला राहायचं आहे. स्किप करायचा नाहीये व्हिडिओ. स्किप केलं तर खूप महत्त्वाच्या गोष्टी मिस होणार आहेत. फाईन. पुढे, माय वॉलेट इज इनसाइड द ड्रॉवर. माय वॉलेट इज इनसाइड द ड्रॉवर. माझं वॉलेट जे आहे ते ड्रॉवर मध्ये आहे, ड्रॉवरच्या आत आहे माझं वॉलेट जे आहे ते. ओके. पुढे, द टॉईज आर इनसाइड द बॉक्स. द टॉईज आर इनसाइड द बॉक्स. टॉईज ज्या आहेत, खेळणी जे आहेत, ती बॉक्सच्या मध्ये आहेत, बॉक्सच्या आत आहेत. ओके. तर बघा, एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नेहमी. आता इन मध्ये आणि इनसाइड मध्ये तुम्हाला सांगतो जवळपास सगळ्यांनाच कन्फ्युजन असतं. सगळे जेवढे पण स्पीकर्स आहेत त्या सर्वांनाच इन मध्ये, इनसाइड मध्ये, तसेच इंटू मध्ये सुद्धा खूप जास्त कन्फ्युजन असतं. ठीक आहे, इन, इनसाइड, इंटू. आता यांच्यामध्ये फरक काय आहे ना हे पण लक्षात घ्या. बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इनसाइड आणि इनसाइड आपण तो सुद्धा आतमध्ये साठीच यूज करतो, पण इनसाइड तुम्ही खूप मोठ्या ऑब्जेक्टसाठी यूज करत नाही. इन आपण मोठ्या ऑब्जेक्टसाठी यूज करू शकतो. जसे की खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे, खूप मोठा मॉल आहे, तिथं आपण इन यूज करू शकतो. किंवा मी पुण्यामध्ये राहतो, बघा पुणे किती मोठं आहे आणि त्या पुण्यात मी राहतो. किंवा मी महाराष्ट्रामध्ये राहतो, खूप मोठा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये. मी इंडियामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो, खूप मोठा देश आहे बघा, आणि त्या एवढ्या मोठ्या देशाच्या एरियाच्या आत मी राहतो. बघा किती मोठा व्यापक एरिया आहे ना, खूप मोठा एरिया आहे. तर खूप मोठ्या एरियाच्या आत तो म्हणजे इन असतो. आणि अगेन स्टेबल, तिथे ऍक्शन नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इनसाइड. इनसाइडचा अर्थ असतो की हा एखाद्या ऑब्जेक्टच्या आत, पण जी व्याप्ती असते त्या ऑब्जेक्टची किंवा जो रेडियस असतो, जी जागा असते ती मोठी नसते, छोटी जागा असते. कधीच आपण असं म्हणत नाही की आय लिव्ह इनसाइड पुणे, आय लिव्ह इनसाइड दी महाराष्ट्र, आय लिव्ह इनसाइड दी इंडिया. कधीच आपण असं बोलत नाही. लक्षात ठेवा, आपण नेहमी इनच यूज करतो. फाईन. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला छोट्या ऑब्जेक्ट्स बद्दल बोलायचंय इनसाइड यूज करा,
ज्यावेळेस तुम्हाला छोटे किंवा मोठे दोन्ही ऑब्जेक्ट बद्दल बोलायचे इन यूज करा. इन आपण छोटा ऑब्जेक्ट झालं किंवा मोठा ऑब्जेक्ट झालं दोन्ही केसेसमध्ये यूज करू शकतो. पण इनसाइड हा फक्त आणि फक्त छोट्या ऑब्जेक्टसाठी म्हणलाय. आणि तिसरं राहिलं काय तर इंटू. जसं की बघा मी आधी पण क्लिअर केलं इंटू बद्दल की इंटू म्हणजे ऍक्शन असते. ज्यावेळेस ऍक्शन स्पेसिफाय असेल सेंटेन्स मध्ये आणि आतमध्ये बोलायचं असेल तर इंटू यूज करा. फाईन. सो आय होप क्लिअर झाला असेल तुमचा हा डाऊट. पुढे द मनी इज इनसाइड माय पॉकेट. द मनी इज इनसाइड माय पॉकेट. माझ्या खिशामध्ये माझ्या पॉकेटमध्ये काय आहे तर पैसे आहेत. बघा छोटा एरिया अगेन. द गिफ्ट इज इनसाइड द बॅग. द गिफ्ट इज इनसाइड द बॅग. बॅगमध्ये गिफ्ट आहे. माय फोन इज इनसाइड माय बॅकपॅक. माझ्या मागच्या खिशामध्ये फोन आहे. ठीक आहे, माझ्या बॅकपॅकमध्ये फोन आहे. आता हे तर झालं इनसाइड. आता आपण बाकीचे सेंटेन्सेस बघूयात. पुढचा आहे ऑन. ठीक आहे, आता ऑनचा काय यूज करणार ते बघूयात आपण. सेंटेन्स बघा. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. बुक जे आहे ती टेबलवर आहे. तर ऑनचा पहिला यूज तो म्हणजे असा आहे की एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या सरफेसवर आहे. ठीक आहे, एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या सरफेसवर आहे, पृष्ठभागावरती आहे. तर त्या केसमध्ये आपण यूज करणार आहे ऑन. फाईन. पुढे माय फोन इज ऑन द बेड. माय फोन इज ऑन द बेड. माझा फोन जो आहे तो बेडवर आहे. तो बेडवर आहे. ओके. तिसरं आय हॅव हॉलिडे ऑन संडे. आता इथं आपल्याला नवीन यूज शिकायला मिळेल. आय हॅव अ हॉलिडे ऑन संडे. मला संडेला सुट्टी आहे. मला संडेला सुट्टी आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या म्हणजे डे बद्दल बोलायचंय जसं की रविवारी, सोमवारी, मंगळवारी. ठीक आहे, ऑन संडे, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे असं यूज करणार तुम्ही. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला वारांबद्दल बोलायचंय त्यावेळेस तो वार आणि ऑन यूज करा. फाईन. जसं इथे यूज केलंय. पुढचं सेंटेन्स द मीटिंग इज ऑन मंडे. द मीटिंग इज ऑन मंडे. मीटिंग ही सोमवारी आहे. फाईन. पुढे शी वॉज बॉर्न ऑन फ्रायडे. शी वॉज बॉर्न ऑन फ्रायडे. ती शुक्रवारी जन्मली आहे. ती शुक्रवारी जन्मली आहे. ठीक आहे, तिचा जन्म कधी झाला तर शुक्रवारी झाला. पुढे माय बर्थडे इज ऑन 15 जुलै. माय बर्थडे इज ऑन 15 जुलै. आता पुढचा एक नवीन यूज तो म्हणजे असा की ज्यावेळेस तुम्हाला डेट सांगायची 15 जुलैला, 11 जूनला. ओके. देन 30 जुलैला डेट सांगताय ना तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला ऑन यूज करायचे त्या डेटच्या आधी. जसं इथं यूज केलं बघा ऑन 15 जुलै. नेक्स्ट सेंटेन्स द इव्हेंट इज ऑन 10th ऑगस्ट. द इव्हेंट इज ऑन 10th ऑगस्ट. 10 ऑगस्टला काय आहे तर इव्हेंट आहे. 10 ऑगस्टला इव्हेंट आहे. पुढे जाऊयात. वी विल मीट ऑन 1st जानेवारी. वी विल मीट ऑन 1st जानेवारी. आपण 1 जानेवारीला भेटू. आपण 1 जानेवारीला भेटू. ओके. अगेन डेट बद्दल बोलताय. आय वॉच्ड द मॅच ऑन टीव्ही. आय वॉच्ड द मॅच ऑन टीव्ही. मी टीव्हीवर मॅच पाहिली. अगेन पुढचा यूज बघा. आता ज्यावेळेस तुम्हाला असं सांगायचं असतं की या चॅनलवरती हा शो आहे किंवा ही गोष्ट मी या डिव्हाइसवरती पाहतो, मी मोबाईलवर मूव्ही पाहतो, मी टीव्हीवर मूव्ही पाहतो, किंवा अशा प्रकारची जी सिरियल आहे ती एखाद्या स्पेसिफिक चॅनलवरती काय तर शो होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असतं त्यावेळेस तुम्ही ऑनचा यूज करू शकता. फाईन. पुढे द न्यूज इज ऑन रेडिओ. द न्यूज इज ऑन रेडिओ. न्यूज जी आहे ती रेडिओवरती आहे. ठीक आहे, न्यूज कशावर आहे तर रेडिओवर आहे. फाईन. आता पुढे जाऊयात आपण. हे तर झाले ऑनचे युजेस. आता आपण पुढचे युजेस पाहणार आहोत ते म्हणजे ऑन टूचे युजेस. आता इथे अगेन ऑन व ऑन टू याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन हे नेहमीच असतं की ऑन कुठे यूज करायचा आणि ऑन टू कुठे यूज करायचा. मराठीमध्ये अर्थ हे सेमच निघतात. ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सलेट करताल तर मराठीमध्ये याचं सेमच मिनिंग निघेल. ओके. तर आता आपण सेंटेन्सेस मधून बघूयात की ऑन टू कुठे यूज करायचा ते. तर पहिलं सेंटेन्स द कॅट जम्प्ड ऑन टू द टेबल. द कॅट जम्प्ड ऑन टू द टेबल. मांजरीने टेबलवर उडी मारली. मांजरीने टेबलवर
उडी मारली. बघा काय यूज केलं आपण इथे, ऑन टू यूज केलं. आता यूज लक्षात घ्या, ऑन टू कुठे यूज करतो आपण ते बघा. ऑन टूचा पण अर्थ तोच आहे, काय की एखादी वस्तू दुसऱ्या गोष्टीच्या वर. ठीक आहे, ऑन टूचा पण सेम अर्थ, एखादी वस्तू दुसऱ्या गोष्टीच्या वरती. पण इथे ऑन टूच्या केसमध्ये ऍक्शन असते, लक्षात घ्या. ऑन टू मध्ये काय असते, ऍक्शन स्पेसिफाय केलेली असते. जसं की बघा जम्प ही काय आहे, ऍक्शन आहे ना. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचे की एक वस्तू किंवा एक गोष्ट किंवा एक व्यक्ती दुसऱ्या गोष्टीवरती, पण तुमच्या सेंटेन्समध्ये ऍक्शन असेल, ठीक आहे, ऍक्शन वर्ड असेल, तर तुम्हाला मग तिथे ऑन टू यूज करावा लागणार आहे. ऑन यूज करायचा नाही. ऑनचा यूज हा चुकीचा ठरतो. खूप सारे लोक मी पाहतो की डेली यूजमध्ये ते ऍक्शनवाल्या सेंटेन्सेसमध्ये सुद्धा ऑनच यूज करतात, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला चुका करायच्या नाहीयेत, आपल्याला फ्लुएंट स्पीकर बनायचं आहे. सो इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी सोबत तुम्ही ज्यावेळेस इंग्लिश शिकताल त्यावेळेस तुम्ही एक फ्लुएंट अँड मास्टर स्पीकर असतात. लक्षात ठेवा, तुमचं इंग्लिश हे करेक्ट असणार आहे, ॲक्युरेट असणार आहे. तर पुढचा सेंटेन्स, ही क्लाइम्ड ऑन टू द रूफ. ही क्लाइम्ड ऑन टू द रूफ याचा अर्थ आहे की तो छतावर चढला. तो छतावर चढला, छतावर. आणि काय आहे, क्लाइम्ब ही ऍक्शन आहे, म्हणून आपण काय केलं, ऑन टू यूज केला. ओके, पुढचं सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू ऑन टू द वॉल. द बर्ड फ्ल्यू ऑन टू द वॉल. बर्ड, ठीक आहे, म्हणजेच पक्षी. पक्ष्याने काय केलं, तर उडून भिंतीवर गेला. पक्षी उडून भिंतीवर गेला. बघा इथं उडणे, फ्लायचा पास्ट फ्ल्यू लिहिलेला आहे, ऍक्शन आहे ही, त्याच्यामुळे आपण ऑन टू यूज केला. फाईन. सो लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस ऍक्शन असेल आणि तुम्हाला वर असं सांगायचं आहे त्या त्यावेळेस ऑन टू यूज करा. पुढचा सेंटेन्स, आय पुट द बुक ऑन टू द टेबल. आय पुट द बुक ऑन टू द टेबल. मी टेबलवरती बुक ठेवली. पुस्तक जे येते टेबलवर ठेवलं, अगेन ऍक्शन आहे. पुढचं सेंटेन्स, ही थ्रू द बॉल ऑन टू द रूफ. ही थ्रू द बॉल ऑन टू द रूफ याचा अर्थ आहे त्याने छतावरती बॉल फेकला. ओके, अगेन ऍक्शन आहे, दॅट्स वाय आपण ऑन टू यूज केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळेस ऍक्शन असेल आणि वर सांगायचे त्यावेळेस ऑन टू यूज करा. ज्यावेळेस ऍक्शन नसेल, स्टेबल ऑब्जेक्ट आहे आणि वर सांगायचे, ऑन यूज करा. फाईन. सो आय होप तुमचा हा जो डिफरन्स आहे किंवा हे जे कन्फ्युजन होतं तुम्हाला ऑन आणि ऑन टू मध्ये, हे क्लिअर झालं असेल. पुढचे सेंटेन्सेस बघूयात आपण. द फॅन इज अबाव माय हेड. बघा आता आपण अबावचे सेंटेन्सेस पाहणार आहे. द फॅन इज अबाव माय हेड. फॅन जो आहे तो माझ्या डोक्यावर आहे. फॅन जो आहे तो माझ्या डोक्यावर आहे. लक्षात ठेवा, अबाव आपण कुठे यूज करणार आहे, ज्या वेळेस एका वस्तूची पोझिशन ही दुसऱ्या गोष्टीच्या किंवा दुसऱ्या वस्तूच्या वर आहे. जसं की बघा, फॅनची पोझिशन ही तुमच्या पोझिशनच्या वरती होती, बरोबर ना. तुमच्या पोझिशनच्या वरच्या प्लेसला काय आहे, तर फॅनची पोझिशन आहे. सो अशा केसमध्ये आपण काय करणार आहे, अबाव यूज करणार आहोत. पुढचा सेंटेन्स, द पिक्चर इज अबाव द सोफा. द पिक्चर इज अबाव द सोफा. आता इथे दोन्ही स्टेबल ऑब्जेक्ट्स असतात, म्हणजेच काय, आता इथं अर्थ आहे या सेंटेन्सचा की पिक्चर जे आहे म्हणजेच फोटो जो आहे तो सोफ्याच्या वर आहे. ठीक आहे, म्हणजे सोफा आहे आणि सोफ्याच्या वरती म्हणजेच भिंतीवरती काय आहे, तर पिक्चर आहे, म्हणजेच फोटो आहे. बघा इथं तुम्ही काय सांगताय, पोझिशन सांगताय ना, एका ऑब्जेक्टची दुसऱ्या ऑब्जेक्टच्या वरती अशी अशी पोझिशन आहे म्हणून. पुढचं सेंटेन्स आपलं, द लाईट इज अबाव द डोअर. द लाईट इज अबाव द डोअर. लाईट जे ती डोअरच्या वर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथं तुम्ही ऑन नाही यूज करू शकत. का ऑन यूज करू शकत नाही, बिकॉज एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या सरफेसच्या वरती. ठीक आहे, जसं हा पेन आहे, बघा हा माझा हाताचा सरफेस आहे. सो ह्या हाताच्या सरफेस वरती पेन आहे ना, म्हणून आपण ऑन यूज करणार. पण अबावच्या केसमध्ये काय असतं, सरफेस नसतो खाली. लक्षात ठेवा, इथं आपण पोझिशन सांगतोय. बघा डोअर आहे आणि लाईट आहे, इथं डोअरच्या वरती लाईट आहे, आपण पोझिशन सांगतोय. लक्षात ठेवा, पोझिशन दोन्ही गोष्टींची पोझिशनच्या बाबतीत वर बोलतोय आपण, दॅट्स वाय अबाव यूज केलं. तर ज्यावेळेस तुम्हाला पोझिशनच्या बाबतीत वर असं सांगायचं त्यावेळेस अबाव यूज करायचं. पुढे बघूयात आपण, द एअरप्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. तर आता हे ओव्हरचे सेंटेन्सेस आपण आता स्टार्ट करतोय. तर लक्षात घ्या, अबाव कुठे यूज करायचं आहे, एक वस्तूची एक गोष्टीची पोझिशन ही दुसऱ्या गोष्टीच्या वरती आहे त्या केसमध्ये. आता ओव्हरचं बघूयात आपण. तर द एअरप्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी.
द एअरप्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. एअरप्लेन जे ते सिटीच्या वरून उडत आहे. आता ओव्हर खूप महत्वाचं वर्ड आहे बघा. याचा पण अर्थ तोच आहे, काय तर वर किंवा वरून. म्हणजे आतापर्यंत बघा आपण ऑन, ऑन टू, अबाव आणि आता ओव्हर हे वर्ड्स पाहिले तर सगळ्यांचे अर्थ जेमतेम सेमच आहेत, पण बघा कंडिशन्स वेगळ्या आहेत. फाईन. तर आपण हे प्रॅक्टिस मधून शिकत आहोत ना, त्याच्यामुळे आपलं हे डाऊट जे ते इझिली क्लिअर होत आहेत. लक्षात घ्या, हेच जर आपण ग्रामरच्या माध्यमातून शिकलो असतो तर नेहमीच डाऊट्स राहिले असते, 100% क्लिअर डाऊट झाले नसते. फाईन. सो या व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा, हे असेच तुमचे डाऊट्स जे ते क्लिअर होणार आहेत. फाईन. तर आता हा तुमचा एक डाऊट क्लिअर करतो मी, ओव्हर कुठे यूज करायचा ते. तर बघा, ज्या केसमध्ये तुम्हाला एक वस्तू किंवा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरून ट्रॅव्हल करत आहे, ठीक आहे, जात आहे, हे सांगायचंय, त्यावेळेस तुम्ही ओव्हर यूज करणार आहात. बघा ना, एअरप्लेन उडतंय शहरावरून, म्हणजे तो ट्रॅव्हल करतोय कंटिन्युअसली. दॅट्स वाय आपण ओव्हर यूज केलं. सो ज्या केसमध्ये एक वस्तू दुसऱ्या गोष्टीवरून ट्रॅव्हल करतीये, ठीक आहे, प्रवास करतीये किंवा जातीये, हे सांगायचंय, त्यावेळेस तुम्हाला ओव्हर यूज करायचं आहे. काय यूज करायचंय? ओव्हर यूज करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला. फाईन. पुढचं बघूयात आपण. पुढचं सेंटेन्स, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. जसं वरती मी म्हणलो की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरून ट्रॅव्हल करते, प्रवास करते, त्या केसमध्ये यूज करणार ओव्हर आपण. पण इथं तर ब्रिज हा स्टेबल आहे. बघा, रिव्हरच्या वरती ब्रिज आहे, बरोबर ना. ब्रिज तर स्टेबल आहे, ब्रिज कुठं तर मुवमेंट करणार नाही, तरी पण आपण ओव्हर का यूज केला, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघा, तुमच्या प्रश्नाचं मी निराकरण करतो, तुमचा डाऊट जो आहे तो मी क्लिअर करतो. ते म्हणजे असं की ओव्हर आपण त्या केसमध्ये सुद्धा यूज करतो की ज्या वेळेस एक वस्तू खाली आहे आणि त्याच्यावरती दुसरी एक वस्तू आहे, ठीक आहे, एक ऑब्जेक्ट त्याच्यावरती दुसरा ऑब्जेक्ट, पण खालचा ऑब्जेक्ट जो आहे ना त्याला वरचा ऑब्जेक्ट हा कव्हर करतोय पूर्णपणे, ठीक आहे. खालच्या ऑब्जेक्टला वरचा ऑब्जेक्ट हा तंतोतंत काय करणार आहे? कव्हर करणार आहे पूर्णपणे. जरी तो स्थिर आहे तरी सुद्धा तो काय करतोय? कव्हर अप करतोय. म्हणून आपण बघा, एखादी गोष्ट आहे ना ट्रॅव्हलिंग करते ना, तर आपण तिथं ओव्हर यूज करतो. का ओव्हर यूज करतो? बिकॉज खालच्या सरफेसला ती वरची वस्तू प्रवास करून आहे ना कव्हर करणारे, काय करणारे? पूर्णपणे कव्हर करणारे, ठीक आहे. म्हणजे बघा, इथून माझं प्लेन स्टार्ट झालं, हा सरफेस आहे माझा, इथून तो प्रवास करतोय, पुढं बघा तो कव्हर करून गेला, ठीक आहे. एअरप्लेन जे ते कव्हर करून गेली खालच्या सरफेसला. तर ओव्हरच्या केसमध्ये काय असतं? एक वस्तू दुसऱ्या खालच्या सरफेसला हे पूर्णपणे कव्हर करून जात असतं किंवा ते कव्हर करूनच असतं दुसऱ्या वस्तूला, स्टेबल जरी असेल तरी पण. सो त्या केसमध्ये आपण काय करणार आहे? ओव्हर यूज करणार आहे. सो आय होप हा तुमचा डाऊट जो आहे किंवा कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर झालं असेल. पुढे, द बर्ड फ्ल्यू ओव्हर माय हाऊस. द बर्ड फ्ल्यू ओव्हर माय हाऊस. पक्षी किंवा बर्ड जो आहे तो माझ्या घरावरून उडून गेला, ठीक आहे. बघा, उडून गेला, तो तिथं नाही बसला, तो उडून गेला. तो त्याने काय केलं? तिथून असं उड्डाण केलं. फाईन. म्हणजे घराचा एरिया त्याने कव्हर केला थोडक्यात. पुढचं सेंटेन्स आपलं, शी पुट अ ब्लँकेट ओव्हर द बेबी. शी पुट अ ब्लँकेट ओव्हर द बेबी. तिने बेबीच्या वर किंवा बाळाच्या वर हे ब्लँकेट जे आहे ते हतरलं, ठीक आहे. ब्लँकेट हे हतरलं तिने. कोणाच्या वर? तर बेबीच्या वर. बघा, इथं बेबीला पूर्णपणे कव्हर केलं. बेबीचा जो सरफेस होता तो पूर्णपणे बेबी जो आहे तो कव्हर झाला. कशामध्ये? ब्लँकेट मध्ये. बघा, कव्हर अप केलं, दॅट्स वाय ओव्हर यूज केला आपण. पुढे, he placed a cloth over the table. He placed a cloth over the table. तर त्याने काय केलं? टेबलवरती क्लोथ जे ते हतरलं, ठीक आहे. क्लोथ टाकलं म्हणजे कपडा टाकला त्याने. कशावरती? टेबलवरती. तर त्या कपड्यामुळे काय झालंय? तर जो टेबलचा सरफेस आहे तो पूर्णपणे कव्हर झालाय. दॅट्स वाय आपण काय केलं? ओव्हर यूज केलाय. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. द रूफ इज ओव्हर आवर हेड्स. द रूफ इज ओव्हर आवर हेड्स. याचा अर्थ आहे की जे छत आहे ते आपल्या सर्वांच्याच डोक्यावर आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या डोक्याचा जो सरफेस आहे तो छताने काय केलेला आहे? तर कव्हर केलाय, बरोबर. समजा 4-5 लोक आहेत आणि 4-5 लोकांच्या वरती छत आहे. आता घर आहे म्हणलं छत तर असणारच ना, पण ते जे छत आहे ते सर्वांच्याच डोक्याचा सरफेस कव्हर करत आहे. म्हणजे वरचा जो सरफेस आहे तो मोठा आहे खालच्या सरफेसपेक्षा. दॅट्स वाय आपण ओव्हर यूज केलं.
पुढचं सेंटेन्स. आता इथं आपण काय करणार आहे, तर अबाउटचे अजून काही युजेस जाणून घेणार आहोत या सेंटेन्सेसमध्ये. तर आय होप तुमचा ओव्हरचा जो डाऊट आहे किंवा ओव्हरचं जे कन्फ्युजन आहे ते दूर झालं असणार आहे. तर पुढे बघूयात आपण अबाउटचे अजून काही युजेस. वरती आपण अबाउटचे युजेस पाहिले होते. एक यूज पाहिला होता आपण, तो म्हणजे पोझिशन सांगण्यासाठी. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या वरती आहे पोझिशनमध्ये. आता आपण पुढचे काही युजेस बघूयात. तर बघा पहिलं सेंटेन्स, द टेम्परेचर इज अबाव 40 डिग्री सेल्सिअस. द टेम्परेचर इज अबाव 40 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचं तापमान किंवा एखादा नंबर हा त्या नंबरापेक्षा वरती आहे हे सांगायचं असताना त्यावेळेस तुम्हाला अबाव यूज करायचा असतो. जसं की इथं बघा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर एखादा नंबर आहे किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी फॅक्ट, जसं की टेम्परेचर जो आहे तो वर आहे 40 डिग्री सेल्सिअसच्या. ठीक आहे, कंडिशन सांगतो आपण. तर आपण इथं काय यूज केलं, अबाव. ठीक आहे, तर एखादी कंडिशन या नंबरच्या वरती आहे, एखादी कंडिशन या गोष्टीच्या वरती आहे, तिथं यूज करा अबाव. फाईन. पुढे, ही इज अबाव 18 इयर्स ओल्ड. ही इज अबाव 18 इयर्स ओल्ड. तो 18 वर्षांच्या वर आहे. त्याचं एज, त्याचं वय हे 18 पेक्षा वर आहे, 18 पेक्षा जास्त आहे. बघा अगेन इथं आपण एज म्हणजेच वयाची जी कंडिशन आहे ती काय सांगितली, तर 18 या वर्षाच्या वर आहे, म्हणजे 18 नंबरच्या वरती आहे ही कंडिशन, हे सांगितलं आपण. पुढे, हर स्कोर इज अबाव 90. हर स्कोर इज अबाव 90. तिचा जो स्कोर आहे तो 90च्या वर आहे. बघा स्कोरची कंडिशन ही कशाच्या वर आहे, तर 90च्या वरती आहे हे आपण सांगितलं. The building is above 100 feet tall. The building is above 100 feet tall. बिल्डिंग जे आहे ती 100 फूट उंच आहे. बिल्डिंग जे आहे ते 100 फूट उंच आहे. एखाद्या गोष्टीचं मोजमाप जर आपल्याला सांगायचं असेल की एवढं हे उंच आहे, हे एवढं मोठं आहे, तर तिथं आपण काय करणार आहे, मग अबाव यूज करणार आहे त्या आकड्याच्या आधी. फाईन. पुढे जाऊयात आपण. रीड दी अबाव सेंटेन्स. रीड दी अबाव सेंटेन्स. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं की सेंटेन्स, वरचं सेंटेन्स वाच, किंवा ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय की वरचा क्वेश्चन वाच, वर उत्तर आहे. ठीक आहे, एखाद्या पेपरमध्ये, एखाद्या शीटमध्ये वर उत्तर आहे, वर सेंटेन्स आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, मग अबाव यूज करणार आहे. ठीक आहे, खास करून आपल्या एक्झाम पेपर्समध्ये. सो रीड दी अबाव सेंटेन्स, वरचं सेंटेन्स वाच. आन्सर दी अबाव क्वेश्चन. वरील क्वेश्चनचे आन्सर द्या. ठीक आहे, वरील क्वेश्चनचं आन्सर द्या. वरील याच्यासाठी अबाव यूज करणार आहे. फॉलो दी अबाव इन्स्ट्रक्शन. फॉलो दी अबाव इन्स्ट्रक्शन. वरील सूचना फॉलो करा. बघा, वरील सूचना, वरील प्रश्न, वरील उत्तरे, वरील उतारा किंवा वरील पॅसेज याच्यासाठी तुम्ही अबाव यूज करणार आहे. फाईन. तर आता आपण पुढे जाऊयात. तर खालचं आहे बिलो. आता बिलोचा यूज कुठं करायचा हे बघूयात आपण. सेंटेन्स बघा, द टेम्परेचर इज बिलो 0. द टेम्परेचर इज बिलो 0. टेम्परेचर जे आहे ते 0च्या खाली आहे. आता इथे तुम्ही बिलो कुठे यूज करणार आहे, तर एखाद्या गोष्टीची स्टेट, एखाद्या गोष्टीची कंडिशन ही दुसऱ्या एका गोष्टीच्या खाली आहे. जसं की अबाव मध्ये बघा, एक कंडिशन जी होती त्या पर्टिक्युलर नंबरच्या वरती होती, त्यासाठी आपण अबाव यूज करायचो. अबावच्याच एकदम ऑपोजिट बिलो असतो. तर बिलो म्हणजे काय, तर एखादी स्टेट, एखादी कंडिशन ही एखाद्या नंबरच्या खाली आहे किंवा एखाद्या गोष्टीच्या खाली आहे, तर तिथे आपण बिलो यूज करणार. जसं की इथे द टेम्परेचर इज बिलो 0. टेम्परेचर किंवा तापमान जे आहे ते 0च्या खाली आहे. द विलेज इज बिलो द हिल. द विलेज इज बिलो द हिल. बघा लक्षात ठेवा, जर तुम्हाला लोकेशन सांगायचं असेल की हा रोड जो आहे तो त्या रोडच्या खालच्या दिशेने आहे किंवा खाली आहे, तर त्यासाठी सुद्धा आपण बिलो यूज करतो. जसं की इथं बघा लोकेशनच सांगितली आहे की गाव जे आहे ते हिलच्या खाली आहे. गाव जे आहे ते त्या दरीच्या खाली आहे. ओके, गाव हिलच्या खाली आहे. इथं तुम्ही काय सांगितलं, तर लोकेशन सांगितलं आहे. द पिक्चर इज बिलो द क्लॉक. द पिक्चर इज बिलो द क्लॉक. आता बघा अजून एक यूज याचा, पुढचा यूज, तो म्हणजे पोझिशन सांगण्यासाठी. एका वस्तूची पोझिशन येथे दुसऱ्या वस्तूच्या किंवा दुसऱ्या गोष्टीच्या खाली असते. अबाव म्हणजे वर, पण बिलो म्हणजे पोझिशन. एका वस्तूची, एका गोष्टीची पोझिशन ही दुसरी वस्तू किंवा दुसऱ्या गोष्टीच्या खाली असणे.
फाईन. सो दी पिक्चर इज बिलो दी क्लॉक. पिक्चर म्हणजेच फोटो हा घड्याळाच्या खाली आहे. पुढे जाऊयात आपण. हिज मार्क्स आर बिलो ॲव्हरेज. हिज मार्क्स आर बिलो ॲव्हरेज. त्याचे जे मार्क्स आहेत ते ॲव्हरेजच्या पण खाली आहेत. ठीक आहे, जेवढं ॲव्हरेज किंवा जेवढी सरासरी असते त्या सरासरीच्या खाली त्याचे काय आहेत तर मार्क्स आहेत. अगेन ज्यावेळेस तुम्हाला एक नंबर सांगायचा असतो किंवा एक पर्सेंटेज सांगायचे असते, एखादा आकडा सांगायचा आहे, तर आकड्याच्या खाली ही गोष्ट आहे किंवा हा परफॉर्मन्स त्या आकड्याच्या खाली आहे, त्यावेळेस तुम्ही बिलो यूज करू शकता. The price is below 500. Okay. The price is below 500. प्राइस म्हणजेच किंमत ही 500च्या खाली आहे. किंमत ही 500च्या खाली आहे बघा, आकड्याच्या खाली एखाद्या. The river flows below the bridge. The river flows below the bridge. आता एक खूप मोठा असा अखंड ब्रिज आहे बघा. ठीक आहे, एक खूप मोठा अखंड ब्रिज आहे असा आडवा, आणि समोरून ठीक आहे अशी व्हर्टिकल नदी येते बघा. आडवा ब्रिज आहे आणि व्हर्टिकली नदी वाहते. ठीक आहे, व्हर्टिकली समोरून नदी वाहते. इथं लक्षात ठेवा, एरिया कव्हर करायचा इथं म्हणजे शक्यतो तितका संबंध येत नाही. एरिया कव्हर करण्याचा इथं संबंध येत नाही. का? कारण की ब्रिज जो आहे तो असा आडवा आहे आणि नदी जी आहे ती समोरून व्हर्टिकली जाते. ठीक आहे, म्हणजे ब्रिजचा काही जो भाग आहे ना त्या भागाखालून काय जाते तर नदी जाते. तुम्ही हे सांगताय की ब्रिजच्या खालून काय होते तर नदी जे ते जाते. ब्रिजच्या खालून नदी जाते. तर एखादी पोझिशन, एखादी वस्तूची पोझिशन आणि त्याच्या खालून त्याच्या खालच्या पोझिशन मधून दुसरी गोष्ट जाते, त्या केसमध्ये पण तुम्ही बिलो यूज करू शकता. फाईन. पुढे जाऊयात आपण. रीड दी सेंटेन्स बिलो. ओके, रीड दी सेंटेन्सेस बिलो. आता जसं इथं आपण म्हणत होतो की वरील सेंटेन्सेस वाचा किंवा वरील क्वेश्चन्स वाचा, वरील उतारा, वरील पॅसेज, तसंच इथं काय असतं माहितीये का, खालील उतारा, खालील पॅसेज, खालील प्रश्न, खालील उत्तरे. ठीक आहे, ते म्हणजे बिलो असतं. जसं की इथे रीड दी सेंटेन्सेस बिलो, खालील सेंटेन्सेस, खालील वाक्य वाचा. फॉलो दी इन्स्ट्रक्शन बिलो. खालील इन्स्ट्रक्शन, खालील सूचना या फॉलो करा. ठीक आहे, खालील सूचना ह्या पाळा तुम्ही. खालील सूचना जे आहे ते फॉलो करा. पुढचं सेंटेन्स, लुक ॲट दी पिक्चर बिलो. लुक ॲट दी पिक्चर बिलो. खालच्या पिक्चरकडे पहा. ठीक आहे, म्हणजे बघा खाली एक पिक्चर, एखाद्या कुठल्या तरी गोष्टीच्या खाली एक पिक्चर आहे, एखादा फोटो आहे आणि तो फोटो पहा असं सांगितलं जाते. म्हणजे पोझिशन सांगितली जाते की खालील, ठीक आहे, खालचा फोटो. ओके, पुढे. ही वर्क्स बिलो दी मॅनेजर. ही वर्क्स बिलो दी मॅनेजर. आता इथे लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पोझिशन सांगायची असते, मग आता बघा ती पोझिशन दोन वस्तूंची पण असू शकते किंवा दोन अधिकारांचे सुद्धा असू शकते. जसं की मॅनेजर असेल, एम्प्लॉय असेल, बॉस मॅनेजर, बॉस एम्प्लॉय, हे अधिकार क्षेत्र आहेत ना, किंवा हे अधिकार आहेत. ठीक आहे, अधिकारिक गोष्टी आहेत या. तर यांच्यामध्ये म्हणजे कोण वर आहे व कोण खाली आहे हे सांगण्यासाठी आपण काय करू शकतो, बिलो यूज करू शकतो. तर इथे काय सांगितलं जाते, ही वर्क्स बिलो दी मॅनेजर. तो मॅनेजरच्या खाली काम करतो आणि तो मॅनेजरच्या खालच्या पोझिशनला काम करतो. म्हणजे त्याची पोझिशन जे आहे ते मॅनेजरच्या पोस्टच्या खालची पोस्ट आहे. फाईन. पुढे, हर इंग्लिश इज बिलो B1 लेवल. हर इंग्लिश इज बिलो B1 लेवल म्हणजेच काय तर तिचं जे इंग्लिश आहे ते B1 लेवलच्या खाली आहे. बघा, लेवलच्या खाली, एखाद्या आकड्याच्या खाली, त्यासाठी बिलो आपण यूज करतो. पुढचा यूज बघूयात आपण. दिस पोस्ट इज बिलो दी ऑफिसर लेवल. दिस पोस्ट इज बिलो दी ऑफिसर लेवल. ही जी पोस्ट आहे ती ऑफिसर लेवलच्या खालची पोस्ट आहे. जसं तुम्हाला मी म्हटलं की पोस्टची पोझिशन सांगायची, तर बिलो यूज करू शकतो आपण. पुढे जाऊयात. इंडिया इज बिलो जपान इन दिस रँकिंग. आता रँकिंग सांगायचे आहेत तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही बिलो यूज करू शकता. रँकिंग, कुठली गोष्ट कितव्या नंबरला आहे, तर इंडिया इज बिलो जपान इन दिस रँकिंग. ही जी गोष्ट आहे पर्टिक्युलर, ह्या गोष्टीमध्ये इंडिया म्हणजेच भारत जो आहे तो जपानच्या खालच्या रँकिंगला आहे. ठीक आहे, म्हणजे खाली नंबर लागतो भारताचा जपानच्या खाली. ओके, आता पुढे जाऊयात आपण. सो आता बघा इथं इथपर्यंत आपण काय केले, बिलोचे युजेस पाहिले. आता आपण पुढे जाऊयात. आता आपण पुढचे काही युजेस पाहणार आहोत, ते म्हणजे अंडरचे युजेस. तर अंडर कुठे यूज करायचा,
तर एक्झाम्पल बघा, द कॅट इज अंडर द टेबल. द कॅट इज अंडर द टेबल याचा अर्थ आहे की मांजर जी आहे ती टेबलच्या खाली आहे. मांजर जी आहे ती टेबलच्या खाली आहे. ओके, तर बघा इथं लक्षात ठेवा, खालचा जो ऑब्जेक्ट आहे ना, खालच्या ऑब्जेक्टला जर वरच्या ऑब्जेक्टने पूर्णपणे झाकून टाकला असेल, ठीक आहे, वरच्या ऑब्जेक्टने खालच्या ऑब्जेक्टला जर पूर्णपणे झाकून टाकलं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो, तर अंडर यूज करत असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथे बघा टेबलने काय केलंय, तर मांजरीला पूर्णपणे झाकलेलं आहे. बरोबर, त्याच्यावर आपण अंडर यूज केलं. द कीज आर अंडर द पिलो. द कीज आर अंडर द पिलो. त्याचा अर्थ आहे की पिलोच्या खाली काय आहेत, तर कीज आहेत. बघा अगेन, ती जी तो जो पिलो आहे किंवा जी उशी आहे त्या उशीच्या खाली काय आहे, तर कीज आहेत, आणि त्या उशीने पूर्णपणे काय केले, कीजला झाकून टाकलं आहे. बघा पिलो मोठा असतो बरोबर, आणि कीज किती छोट्या असतात. तर एक मोठ्या गोष्टीच्या खाली आहे ना एक छोटी गोष्ट आहे आणि त्या छोट्या गोष्टीला पूर्णपणे कव्हरअप केलेलं आहे. ठीक आहे, त्या मोठ्या ऑब्जेक्टने. सो त्या केसमध्ये आपण अंडर यूज करणार आहे. पुढे जाऊयात आपण. चिल्ड्रन अंडर 5 कॅन एंटर फ्री. आता पुढचा यूज आपण पाहतोय बरं का अंडरचा, काय होतो ते. तर इथं ज्यावेळेस आपल्याला आहे ना एज ग्रुप बद्दल सांगायचं असतं की 5 वर्षांच्या खालील, 10 वर्षांखालील, ठीक आहे, किंवा 6 वर्षांखालील मुलं, तर अशा प्रकारच्या सेंटेन्सेससाठी सुद्धा आपण काय यूज करू शकतो, अंडर यूज करू शकतो. जसं की इथं यूज केलंय, चिल्ड्रन अंडर 5 कॅन एंटर फ्री. 5 वर्षांखालील मुलं जी आहेत ती फ्रीमध्ये, मोफतमध्ये एंटर करू शकतात, एंट्री घेऊ शकतात. ओके, पुढचं सेंटेन्स, दिस गेम इज फॉर चिल्ड्रन अंडर 10. अगेन सेम टाईपचं सेंटेन्स की हा जो गेम आहे किंवा हा जो खेळ आहे तो 10 वर्षांखालील मुलांसाठी आहे. फाईन. पुढे, द कंपनी इज अंडर न्यू मॅनेजमेंट. आता इथे नवीन यूज आपण शिकतो अंडरचा. तो म्हणजे असा की एखाद्या गोष्टीच्या, एखाद्या व्यक्तीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एखादी वस्तू आहे, एखादी गोष्ट आहे, किंवा काही राईट्स किंवा रूल्स हे एका पर्टिक्युलर व्यक्तीच्या, एखाद्या पर्टिक्युलर एंटिटीच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे, हे सांगण्यासाठी सुद्धा आपण अंडर यूज करू शकतो. जसं की सगळे नियम हे माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये आहेत, माझ्या अंडर आहेत, किंवा माझे सर्व टीम मेंबर्स हे माझ्या अंडर आहेत, म्हणजेच माझ्या अधिकार क्षेत्राखाली आहेत. म्हणजे माझं त्याच्यावरती जे ते थोडंसं अधिकार जो तो चालतो. ठीक आहे, माझं चालतं त्या गोष्टींच्या वरती, असं सांगण्यासाठी आपण अंडर यूज करत असतो. जसं इथे बघा, दी कंपनी इज अंडर न्यू मॅनेजमेंट. कंपनी जी आहे ती नवीन मॅनेजमेंटच्या अंडर आहे, म्हणजेच काय, तर अधिपत्याखाली आहे किंवा अधिकार क्षेत्राखाली आहे. ठीक आहे. पुढे, द सिटी इज अंडर पोलीस प्रोटेक्शन. द सिटी इज अंडर पोलीस प्रोटेक्शन. ही जी सिटी आहे ती पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहे. बघा, पोलिसांचं प्रोटेक्शन, पोलिसांचं अधिकार क्षेत्र, त्याच्या अंडर काय आहे, तर सिटी आहे. ओके, त्यासाठी आपण यूज केले अंडर. द प्रोजेक्ट इज अंडर माय सुपरविजन. माय प्रोजेक्ट इज अंडर माय सुपरविजन. प्रोजेक्ट जो आहे तो माझ्या सुपरविजनच्या अंडर आहे, माझ्या सुपरविजन खाली आहे. म्हणजे मी काय करतोय, देखरेख करतोय. जसं इथं पोलीस प्रोटेक्शन देत होते सिटीला, तसं इथे हा जो व्यक्ती आहे तो काय करतोय, तर देखरेख करतोय. कशाची, तर प्रोजेक्टची. संपूर्ण तो आढावा घेतोय. म्हणजे एखाद्या कामाचा आढावा घेणं हे माझं काम आहे. एखाद्या कामाची किंवा एखाद्या जबाबदारीची संपूर्णपणे अंमलबजावणी ही करणं माझी जबाबदारी आहे. तर अशा प्रकारच्या वाक्यांसाठी सुद्धा आपण अंडर यूज करत असतो. ठीक आहे, एखाद्या गोष्टी देखरेख करणं, एखाद्या गोष्टी जबाबदारी फॉलो करणं. पुढे, द ब्रिज इज अंडर कन्स्ट्रक्शन. द ब्रिज इज अंडर कन्स्ट्रक्शन. याचा अर्थ आहे की ब्रिज जो आहे, पूल जो आहे तो कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. म्हणजे बघा, एखादी गोष्ट जी आहे ना ती पूर्णपणे तयार नाहीये. ठीक आहे, एखादी गोष्ट पूर्णपणे तयार नाहीये, ती गोष्ट हळूहळू तयार होतीये. त्या गोष्टीला तयार करण्याचं काम चालू आहे. सो त्या केसेसमध्ये आपण म्हणू शकतो ही जी गोष्ट आहे
ती कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे, ही गोष्ट तयार होण्याच्या मार्गावरती आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टींना, अशा प्रकारच्या वाक्यांना आपण अंडर यूज करून बोलू शकतो. जसं की द ब्रिज इज अंडर कन्स्ट्रक्शन. ब्रिज जो आहे, पूल जो आहे तो कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, कन्स्ट्रक्शन खाली आहे तो. ठीक आहे. पुढे द प्रोजेक्ट इज अंडर रिव्ह्यू. द प्रोजेक्ट इज अंडर रिव्ह्यू. प्रोजेक्ट जो आहे तो रिव्ह्यू मध्ये आहे. ठीक आहे. अजून प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट नाही झाला, त्याचा रिव्ह्यू केला जातोय. ठीक आहे. द प्रोजेक्ट इज अंडर रिव्ह्यू. सपोज आपण एखादं ऍप्लिकेशन वगैरे दिलं, एखादा अर्ज दिला आपण, तर त्या अर्जाची पडताळणी होत असते बरं का, बरोबर ना. सो तशा प्रकारची जी प्रोसेस आहे ना, त्याच्यासाठी आपण अंडर यूज करत असतो. ओके. सो दी व्हेरिफिकेशन इज अंडर रिव्ह्यू, किंवा जसं की आता पाहिलं आपण की दी प्रोजेक्ट इज अंडर रिव्ह्यू. व्हेरिफिकेशन हे रिव्ह्यू मध्ये आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट जो आहे तो रिव्ह्यू मध्ये आहे, म्हणजे त्याचं जे ते व्यवस्थित जे ते देखरेख केली जाते, त्याला व्यवस्थित तपासलं जात आहे. फाईन. आता पुढे जाऊयात आपण. जसं की बघा खाली अजून एक एक्झाम्पल आहे. द डॉक्युमेंट इज अंडर व्हेरिफिकेशन. द डॉक्युमेंट इज अंडर व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट जी आहे ती व्हेरिफिकेशन मध्ये आहे, म्हणजे आता त्याची तपासणी चालू आहे, त्याची पडताळणीची प्रोसेस चालू आहे थोडक्यात. तर लक्षात ठेवा एक शॉर्ट गोष्ट, की एखादी गोष्ट प्रोसेसमध्ये आहे, व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये आहे, कन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसमध्ये आहे, किंवा एखादी गोष्ट रिव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आपण काय करणार आहे, अंडर यूज करणार आहोत आपण. फाईन. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. द शर्ट कॉस्ट अंडर 500. द शर्ट कॉस्ट अंडर 500. शर्ट जो आहे तो मला 500च्या आत पडला. जसं की बघा, सपोज तुम्हाला जर सांगायचंय की एखाद्या नंबरच्या आतमध्ये, की मला 500च्याच आतमध्ये ही वस्तू मिळाली, मला 1000च्याच आतमध्ये ही गोष्ट मिळाली, म्हणजे एका सर्टन लिमिटच्या आतमध्ये, एखाद्या सर्टन गोष्टीच्या आत मला एखादी गोष्ट मिळाली, तर त्या केसेसमध्ये आपण अंडर यूज करतो. जसं की इथे द शर्ट कॉस्ट अंडर 500. शर्ट जो आहे तो 500च्या खाली जे येते त्याची किंमत आहे. ठीक आहे. शर्ट जो आहे तो 500च्या खाली आहे, म्हणजे त्याची किंमत ही 500 पेक्षा कमी आहे किंवा खाली आहे. द बॅग वेट्स अंडर 5 किलोज. आता इथं बॅगचं वजन सांगितलं जाते, की बॅगेचं वजन किती निघलं, तर 5 किलोच्या खाली निघलं. बघा, एखाद्या गोष्टीच्या खाली, एखाद्या गोष्टीच्या अंडर. ठीक आहे. एक आकडा आहे स्पेसिफिक, त्याच्या आतमध्येच त्या गोष्टीचं जे येते वजन आहे, किंवा त्याच्या आतमध्येच त्या गोष्टीची किंमत आहे वगैरे, हे अशा प्रकारच्या गोष्टी आपण अंडर यूज करून बोलणार आहोत. तर दी बॅग वेट्स अंडर 5 किलोज. बॅगेचं वजन जे आहे ते 5 किलोपेक्षा काय आहे, तर कमी आहे, 5 किलोच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. थोडक्यात एखाद्या गोष्टीच्या आत त्या गोष्टीची किंमत, एखाद्या गोष्टीच्या आत त्या गोष्टीचं वजन वगैरे, हे अशा प्रकारच्या गोष्टी. पुढे जाऊयात आपण. दिस लेसन कम्स अंडर ग्रामर. दिस लेसन कम्स अंडर ग्रामर. हा जो लेसन आहे तो ग्रामर मध्ये येतो. बघा, खूप सारे टॉपिक्स आहेत, खूप सारे टॉपिक्स आणि त्या खूप साऱ्या टॉपिक्स मध्ये हा जो टॉपिक आहे तो. ठीक आहे. किंवा एखादी महत्वाची स्टेट, ठीक आहे, एखादी महत्वाची डेफिनेशन, किंवा एक खूप मोठा संच आणि त्या संचांमधला एक टॉपिक. ठीक आहे. जसे की बघा, आपण गणित बोलतो. ठीक आहे. गणिते किंवा मॅथमॅटिकल सम्स, आणि मॅथमॅटिकल सम्स खूप सारे आहेत, पण त्या सम्स पैकी एक. ठीक आहे. त्या खूप साऱ्या सम्स पैकी एक. आणि इथे काय, तर ग्रामरमध्ये किती टॉपिक्स आहेत, खूप सारे टॉपिक्स आहेत. त्या खूप साऱ्या टॉपिक्सला आपण कॉमनली काय बोलतो, तर ग्रामर बोलतो. मग इथं आपण काय म्हणतोय, की हा जो लेसन आहे तो ग्रामर पैकीच एक आहे. ठीक आहे. हा जो लेसन आहे तो ग्रामरच्याच आतमध्ये येतो. फाईन. हा जो टॉपिक आहे तो सायन्सच्याच आतमध्ये येतो. ओके. या अशा प्रकारच्या गोष्टी त्यासाठी सुद्धा आपण अंडर यूज करू शकतो. सो दिस लेसन कम्स अंडर ग्रामर. हा जो लेसन आहे तो ग्रामर मध्ये येतो किंवा ग्रामरच्या आत येतो. पुढे इंग्लिश कम्स अंडर लँग्वेजेस. इंग्लिश जे आहे ते भाषांमध्ये येतं. म्हणजे बघा, भाषा हा एक टॉपिक आहे किंवा हा एक सब्जेक्ट आहे. ठीक आहे. भाषा ही एक स्टेट आहे आणि अनेक भाषा येतात, बरोबर ना. एक संच आहे, भाषा म्हणजे एक संच, आणि त्या संचामध्ये कितीतरी भाषा आहेत. इंग्लिश झालं, मराठी झालं, हिंदी झालं.
तर भाषांपैकीच एक काय आहे तर इंग्लिश भाषा आहे. फाईन. तर इंग्लिश हे लँग्वेजेसमध्ये येतं, इंग्लिश हे भाषांमध्ये येतं, इंग्लिशचा समावेश हा भाषांमध्ये आहे थोडक्यात त्याचा अर्थ. पुढे दिस कंप्लेंट कम्स अंडर कस्टमर सर्व्हिस. दिस कंप्लेंट कम्स अंडर कस्टमर सर्व्हिस. ही जी कंप्लेंट आहे ती कस्टमर सर्व्हिसेसच्या आतमध्ये येते. म्हणजे कस्टमर सर्व्हिसेस जे आहे ना त्याच्यामध्ये या अशा स्वरूपाच्या कंप्लेंटचा काय असतो तर समावेश असतो. फाईन. सो दिस कंप्लेंट कम्स अंडर कस्टमर सर्व्हिस. ही जी कंप्लेंट आहे तिचा समावेश जो आहे तो कस्टमर सर्व्हिसमध्ये आहे. फाईन. सो बघा आतापर्यंत आपण इथे जवळपास मला असं वाटतंय 10 जे ते प्रिपोजिशन्स पाहिलेले आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या प्रिपोजिशन्सचे आपण सगळ्याच्या सगळे युजेस पाहिलेले आहेत. मी तुम्हाला एक किंवा दोन युजेस नाही सांगितले, सगळ्याच प्रिपोजिशन्सचे मी सगळेच युजेस सांगितलेले आहेत. सो हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, खूप डिटेलमध्ये झालाय बिकॉज मी तुम्हाला सगळेच युजेस सांगितलेले आहेत आणि प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिकल वेमध्ये सांगितलेले आहेत. तर बघा हा आपला डे 11 होता. असेच आपले 10 दिवसांचे पण व्हिडिओज आहेत डे 1 पासून ते डे 10 पर्यंत आणि त्याची प्लेलिस्ट मी कमेंटमध्ये जे येते ऍड केलेली आहे. त्याची लिंक प्लेलिस्टची मी लिंक जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये ऍड केलेली आहे. सो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आणि आपले इतर 10 डेजचे सुद्धा व्हिडिओज पहा. मी जे आहे ते खूप सारे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत आणि प्रत्येक टॉपिक मी हा एकदम डिटेलमध्ये व प्रॅक्टिकल वेमध्ये कव्हर केलेला आहे. सो तुम्ही नक्की आवर्जून ते इतर 10 डेजचे पण व्हिडिओज पहा. आणि लक्षात ठेवा आपण हा 30 डेजचा जो कोर्स आहे तो खास करून जे अशी लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे अशा लोकांसाठी आपण हे जे आहे ते आपण प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत. 30 डेजच्या कोर्सचे प्रोग्रेस म्हणा की अजून आपण भविष्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रोग्राम्स लॉन्च करणार आहोत, खूप सारे कोर्सेस लॉन्च करणार आहोत. तर तुम्ही काय करा आपल्या इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढे आपण खूप महत्त्वाचे कोर्सेस जे ते लॉन्च करणार आहोत. फाईन. AI प्रॉम्प्टिंगचा सध्या म्हणजे जमाना आहे तर मी AI प्रॉम्प्टिंगचे पण काही इंग्लिशचे कोर्सेस जे ते लॉन्च करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं आपलं जे नोटिफिकेशन आहे ना ते तुम्हाला लगेच मिळेल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपला जो हा 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स आहे तो जेवढ्या जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण की लक्षात घ्या खूप साऱ्या लोकांना इंग्लिश शिकायचं आहे, इंग्लिश बोलण्याची पण खूप साऱ्या लोकांना इच्छा आहे. मग बघा काही लोक असे आहेत की ज्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे पे करता येत नाही, त्यांचं म्हणजे तेवढी परिस्थिती नाही की ते पे करू शकतील त्या गोष्टीसाठी. तर सर्वच लोकांपर्यंत अशी लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे त्या सर्वच लोकांपर्यंत आपला हा जो कोर्स आहे तो नक्की पाठवा तुम्ही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आवर्जून कमेंट करा बिकॉज तुमचे कमेंट्स हे आम्हाला सतत मोटिवेट करत राहतात नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.